नमस्कार दोस्तों, आज आलो आपण आपल्या कामावर, मिस्त्री कामावर, बांधकामाच्या. मसाला बनवून चालू आहे. काँक्रीट बनवून चालू आहे. करायचे आपल्याला सध्या ढलाई. चला दाखवतो तुम्हाला अंदरचं बांधकाम कसं काय आहे. हे आपलं बांधकाम एवढं झालं आहे उभं, आणि हा सध्या ढलाई करायचा. या कॉलम भरायचा आहे. हे बांधकाम आहे. एक साईड सलाफ लेवल झालेलं आहे. इकडे कुपिन टाकायची राहिली, थोडी कुपिन टाकायची आहे इथपर्यंत. इकडे झाली टाकून. आणि हा सज्जाव आहे. हा सध्या ढलाई करायची आपल्याला. तर चला वर जाऊन दाखवत तुम्हाला किती सज्जा आहे. आता मित्रांनो, वर आलो, पाहू शकता तुम्ही. सज्जावर आलो मी, आणि कोणता सज्जा ढलाई करायची ते दाखवते तुम्हाला. बघा, हा सज्जा ढलाई करायची आहे. हा सज्जा ढलाई करायची आहे. आणि ही कुपिन टाकायची आहे सध्या ढलाई झाल्यावर. काल ही जुळाई केली होती स्लॅब लेवलची. काल ही जुळाई केली होती स्लॅब लेवलची. 1 महिना झाला साईड ओपन केला होता, तर आतापर्यंत इतकं काम झालं. खाली बकऱ्या बांधल्या लोकांच्या. इकडं कुपिन टाकायची राहिली हे, आणि तो सज्जा ढलाई करायची आहे. काल हे इकडले सज्जे खोलखाल केले, का जुळाई केली आहे. आणि तिकडं काँक्रीट बनवून चालू आहे. मसाला बनवणं चालू आहे. काँक्रीट बनलं म्हणजे सज्जा ढलाई करून टाकून आपण. मित्रांनो, वर आलो, पाहू शकता तुम्ही. सज्जावर आलो मी, आणि कोणता सज्जा ढलाई करायची ते दाखवते तुम्हाला. बघा, हा सज्जा ढलाई करायची आहे. हा सज्जा ढलाई करायची आहे. आणि ही कुपिन टाकायची आहे सज्जा ढलाई झाल्यावर. काल ही जुळाई केली होती स्लॅब लेवलची. काल ही जुळाई केली होती स्लॅब लेवलची. 1 महिना झाला साईड ओपन केला होता, तर आतापर्यंत इतकं काम झालं. खाली बकऱ्या बांधल्या लोकांच्या. इकडं कुपिन टाकायची राहिली हे, आणि तो सज्जा ढलाई करायची आहे. काल हे इकडले सज्जे खोलखाल केले, का जुळाई केली आहे. आणि तिकडं काँक्रीट बनवून चालू आहे. मसाला बनवणं चालू आहे. काँक्रीट बनलं म्हणजे सध्या ढलाई करून टाकून आपण. तर चला तुम्हाला खाली उतरून दाखवते कसे काय अंदरची प्रोसेस आहे. तर खाली काय काय बाकी आहे काम. चला. काल हे कुपिन टाकून झाले, आणि ते कुपिन टाकून झाले काल. चला खाली दाखवते तुम्हाला. तर खाली आलो मित्रांनो, तुम्हाला दाखवतो खाली कुठून आलो होतं. ही चेली आहे. चेलीवरून वर चढलो होतो. हे साधारण आमच्या चढाच्या वर. तर बघा, तुम्हाला दाखवते आता कोणतं काम बाकी आहे इच्छा. ही थोडी लाकर बाहेर काढायची होती, आणि इथं काँक्रीटिंग बाकी आहे. सगळ्या रूममध्ये काँक्रीटिंग करायची आहे. फ्लोरिंग समजतं ना तुम्हाला, काँक्रीटिंग. ती सगळ्या रूमची काँक्रीटिंग करायची आहे. इकडं पण या रूमची पण काँक्रीटिंग करायची आहे. आणि या रूमची पण काँक्रीटिंग करायची आहे.
ह्या हॉलमधली पण कॉन्क्रिटिंग करायची आहे आणि समोरचं काम बाकी आहे आणखी. समोर इकडं पोर्च आहे आणि जिना काढायचा आहे. तिथे पोर्च काढायचे आहे, पोर्च आणि जिना बनवायचा आहे इकडं. मग आपलं काम होऊन जाईल. तर चला, मसाला बनलाय, फक्त पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये. तो एक आमच्या लेबर त्यानं सिमेंटची बॅग घेऊन आला. तो जेवण खाऊन करून आला आहे मस्त, आणि मिस्त्रीला पाठवलं नाही जेवण करायला. मग एकटा चुपचाप घरी गेला आणि जेवण करून घेऊन आला. असं नाही म्हणलं मिस्त्रीला जा जेवण करून यावं म्हणून. पण हागाची लागली म्हणजे एवढं कायला खाव द्या बापले गाणं रे. मग आता हागायला जातो म्हणते तो. पाणी टाकायचं आहे कॉन्क्रीटमध्ये. मग आपण सज्जा डायला आणि कोपिंग करून टाकून. ह्या घरच्या बकऱ्या आहे त्याच्या, ज्याच्या घरी काम चालू आहे ना त्याच्या कॉन्क्रीटपर्यंत म्हणलं बनवून टाकावं एक ब्लॉग व्हिडिओ. काम चालू आहे. तो पोरगा चालला तिकडं आता का आणायला चालला आता. बाल्टी वगैरे आणायला जाते का आता आणायला चालला आता. बाल्टी वगैरे आणायला जाते का आता. तर चला सज्जा ढलाई करून आता आपण. तो खड्डा आणायला गेला आहे एक लेबर, त्याला पाठवलं घरी खड्डा आणाले. इकडून अंदरूनच इथून हे घेता येईल. थोडं पाणी मारजो. हा मित्रांनो, थोडंसं सज्जा राहिला टाकायचा, बाकीच्या झाला टाकून बस. थोडंसं राहिला तर माल कमी गेला. तो बीट मारणं चालू आहे, मसाला बनवून चालू आहे कॉन्क्रिटिंग. थोडंसं राहिला आणि ह्या कॉलम राहिला होता भरायचा एक. इतका सज्जा राहिला टाकायचा, मग झाला टाकून. मग आणखी कोपिंग बाकी आहे.